नमस्कार मंडळी, मी विघ्नेश आपल्या सर्वांचं स्वागत करतोय एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मंडळी, आज आपल्याला जायचं होतं अंगापूरच्या मैदानावर। मग काय आपण जसं बाबूभाऊनं म्हणलं की जाऊया आपण मैदानावर, बाबूभाऊ पण म्हणले की चला जाऊया। मग काय त्यांना म्हणलं घ्या गाडीच तुमचीच। मग काय आता गाडी घेतल्या म्हणलं त्यात पेट्रोल तर टाकायचं लागते किंवा मग पेट्रोल टाकलं आणि लागली आपली गाडी ती रस्त्यालाच। आणि तर रस्ता कमी आणि खड्ड्यात जास्त होतं, पण तसल्यातनं पण आपण गाड्या काढत आपण पोचलो ते गणेशवाडीमध्ये। गणेशवाडीमध्ये पोचलो की आपण लगेच बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आपल्याला चांगल्या रस्त्याची पण सुरुवात झाली। आणि त्याच चांगल्या रस्त्यानं आपण पोचलो ते नागटांमध्ये। नागटांमध्ये जसं पोचलो तसं आपल्याला ट्रॅफिक असलं निभार लागलेलं की विषयचा, पण आपण तसल्या ट्रॅफिकमधनं पण वाट काढत आपण पोचलो MH हायवेवर। आणि आपण जसा हायवे पास केला तर आपण बोरगाव करत आपण पोचलो ते आपशिंगमध्ये। मिलिटरी आपशिंग कोणाला माहीत नाही असं होऊच शकत नाही। आणि तिथून आपण डायरेक्ट वरणे आबापुरी करत आपण पोचलो ते डायरेक्ट अंगापूरमध्ये। पण आपल्याला अंगापूरमधनं पण पुढं जायचं होतं ते मैदानावर। मैदानाची आता वाट काय आपल्याला माहीत होती, त्यामुळे बाबूभाऊंनी पण लगेच वाट्यानं गाडी न्यायला सुरुवात केली। आणि असल्या जंगलातनं पण आपण वाटा काढत आपण पोचलो ते डायरेक्ट एक कमानीपाशी। आणि आपल्याला एक कमानीतनं जायचं होतं त्या आतमध्ये। मग काय बाबूभाऊनं म्हटलं चला पटकन। मग काय बाबूभाऊंनी पण गाडीला 120ची स्पीड देऊन डायरेक्ट पोचलो ते डायरेक्ट मैदानावरच। मग काय मैदानावर जसं आपण पोचलो तसं इथं आपला कॅप्टन अदुकरच येऊन उभा राहिला। आता म्हणलं तुम्हाला कॅप्टन दाखवलाय म्हणल्यानं मैदान पण दाखवून घेऊया। मग काय आलो डायरेक्ट मैदानावर। आणि आपण मैदानावर बराबर टायमिंगवर आलेलो, तेवढं तिकडं गट सुटत होतं खालनं। मग काय कशा पडते ती गाड्या बाग तराडमध्ये। तेवढे तिकडं म्हणलं तुम्हाला सगळ्या मैदानाचा व्ह्यू दाखवावा, त्यामुळे इकडे सगळीकडे कॅमेरा फिरवायला सुरुवात केली। मैदान तर आपलं गजगजीत भरलेलं की विषयच हार्डमध्ये। आणि मैदानात माणसं तर एवढी गज होती की विषयचा, पण आपल्याला तेवढ्यात लागलेल्या भुका। मग काय बाबूभाऊनं म्हणलं चला आता काहीतरी खाऊन घेऊया। मग काय बाबूभाऊने पण बिन थडता इथं कंस खायला आणलं आपल्याला। आणि आपण होतो तिघं, त्यामुळे त्यांना सांगितली 3 कंस बनवायला पटापटा। त्या बाबाने पण हाताला 120ची स्पीड दिली आणि कणकण आपल्या हातात कंस आली। मग काय आपण पण बिन थडता कंसाला हापाट करून टाकलं। आणि नंतर इकडं खाली आलो, तेवढ्यात आपला कॅप्टन गेलेला खाली गट पळण्यासाठी। मग काय थोडाच म्हणला व्हिडिओ करावा, व्हिडिओ तुम्ही पण बघा मित्रांनो। सुंदर अशी गाडी पाहिली ट्रॅक्टर आणि ओघेवाडीकरांचा नंद्या। सुंदर अशी गाडी पाहिली महिळावर, त्याबद्दल महिळावर आपल्याला ऑनलाईन 200 रुपये नाव आपलं ऑनलाईन चेक करा। आणि अशा प्रकारे मंडळी आपल्या कॅप्टननं पण पहिला गट पास केला आणि सेमीसाठी पात्र झाला। सेमीफायनल आता होणारच होती, त्यामुळे आपण म्हणलं थोडंसं फिरून घ्यावं। तेवढे तिकडं पावसाचं वातावरण झालेलं। मग काय थोडंसं गाडीत बसलो, तेवढे तिकडं पावसाचं थोडंसं ठेंबडं पडत होतं, ती पण निघून गेलं। मग काय थोडंसं म्हणलं झाडाखाली जाऊन पण बसावं। मग काय आलो झाडा, तेवढे तिकडं आपल्या कॅप्टनचा सेमी पळणार होता। मग काय तो कसा पळतोय आपला कॅप्टन बघा की तुम्हीच। सरपंच समाधान सातव देवळाली आणि मंडळी आपला कॅप्टन हा फायनलसाठी पण पात्र झालेला। आणि मग काय फायनलसाठी पात्र झालाय म्हणल्यावर भाऊ तर एवढं खुश होतं की विषय झाड किंवा म्हणले माझा एक फोटो काढ। मग फोटो काढला, तेवढं त्यांनी इकडं छकडा बिकडा सोडून न्यायला सुरुवात केली। म्हणलं आता आपण पण जावं घरी। मग काय काढली गाडी आणि धरली ती घराची वाट डायरेक्ट। तर मंडळी, तुम्हाला आपला पहिला मैदानाचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा बरं का। आणि मंडळी, आपली शेवटी कॅप्टननं गुलाल केलाच बरं का।